नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज आणि DP न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण आहोत सोलापूरमध्ये. आपण पाहतो या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा महारणसंग्राम सुरू आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट असेल, त्याचबरोबर या प्रभागातील विविध उमेदवार असेल त्यांचे संवाद साधतो आपण. या ठिकाणी पाहू शकता 21 नंबर वार्ड मधील उमेदवार या ठिकाणी प्रचार रॅली करतायत. प्रत्येक मतदाराचे होम टू होम प्रचार करतायत. तर या सोबत आपल्यासोबत उमेदवार आहेत, त्यांचे संवाद साध्या. काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, एकंदरीत काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, त्यांचा संवाद साध्या. काय पाहूया त्यांच्याशी. या आपल्यासोबत उमेदवार आहेत 21 नंबर मधील. तर हे सगळे BJP चे उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार ताई. नमस्कार. एकंदरीत तुम्ही आता होम टू होम प्रचार करताय, काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहे तुमच्या? तसा प्रचाराला रिस्पॉन्स. नमस्कार, माझं नाव मंजिरी संकेत किल्लेदार. मी प्रभाग क्रमांक 21 क मधनं उमेदवार आहे भाजपची. प्रचाराला होम टू होम प्रचार करताना रिस्पॉन्स चांगला मिळतोय, पॉझिटिव्ह मिळतोय. भाजपचं जे आता लाट आहे किंवा जे चांगली कामं BJP कडनं केली गेली आहे त्याला सगळ्यांकडनं कौतुक होत आहे आणि चांगला प्रतिसाद आहे एकंदरीत. किती उमेदवार आहेत आमच्या प्रभागात? आम्ही 4 उमेदवार आहोत. चांगला प्रतिसाद आहे. हो, चांगला आहे. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी आवाहन करेन की सुट्टी आहे, मतदानाला बाहेर पडा, आपला हक्काचा नगरसेवक निवडून द्या, जेणेकरून तुम्हाला हक्काने सगळी तुमची डेव्हलपमेंटची कामं करून घेता येतील. काय सांगा तुमचं नाव? मी संगीता शिवाजी जाधव, प्रभाग AM मधून 21 मधून उभारलेली आहे. हा, काय काय भावना आहे तुमच्या? माझ्या भावना अशा आहेत की मी कष्टकरू महिला आहे, तर मी सगळ्या नागरिकाची कळकळीची सगळं मला माहित आहे. काय नागरिकाची काय आवश्यकता आहे, ती समस्या आहे, ती मी जवळून पाहिलेली आहे. तर मी त्यांची समस्या, मला जरी निवडून दिलं भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने, तर मी त्यांची समस्या जवळून सोडवी. नमस्कार, मी सात्विक प्रशांत बडवे, प्रभाग क्रमांक 21 द मधून मी उमेदवारी भाजपकडनं मला मिळालेली. काय तुमच्या प्रभागात काय म्हणजे काय समस्या आहेत, काय प्रमुख समस्या? आता प्रभागामध्ये आम्ही फिरतोय भरपूर दिवस झालं, तर लोकांच्या ठराविक समस्या जसे की रस्त्याचं असतील किंवा गटारीच्या वगैरे समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, कचरा रिलेटेडचे संबंध असतील, या सगळ्या लोकांच्या समस्या आहेत. निवडणूक झाल्यानंतर आम्ही निवडून आलो की आम्ही त्याचा त्यांना सोडून. मतदारांना काय सांगाल? मतदारांना येता 15 तारखेला सुट्टी आहे, पण आपण घरात न बसता बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा, एवढं मी सांगेन. काय आपलं नाव? शिवाजी वाघमोडे. मी प्रभाग क्रमांक 21 ब मधून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. या भागातील या अगोदरचे जे नगरसेवक होते ते MIM पक्षाकडून निवडून आल्यामुळं आपल्या ह्या भागातल्या हिंदू नागरिक लोकांचे जे भाग आहेत त्या भागामध्ये कुठलीही डेव्हलपमेंट झालेली नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही जात असताना नागरिक आम्ही नगरसेवक कोण आहे आतापर्यंत बघितलाच नाही अशी त्यांची भावना आहे. तर आमच्याकडून त्यांची अपेक्षा आहे की ह्या भागात ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या दिल्या पाहिजे. सोलापूर शहरामध्ये ह्या भागामधील भरपूर समस्या त्या नगरसेवकांनी सोडवलेल्या नाहीत. आम्ही आमच्या सर्व 4 भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांची आम्ही एक इच्छा बांधलेली आहे की या प्रत्येक भागातील ज्या ज्या समस्या नागरिकांच्या असतील ते प्रामाणिकपणे आम्ही सोडवणार आहोत. काय प्रतिसाद आहे नागरिकांचा? लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, लोक खुश आहेत, मोदींवर खुश आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर जी महिलांसाठी योजना जी आणलेली आहे लाडकी बहीण सर्व महिला खुश आहेत त्या. आणि IT पार्क सोलापूरमध्ये होत आहे, त्यासाठी इथले युवक पण खुश आहेत की बाबा लवकरात लवकर इथे IT पार्क व्हावं. आणि आता दुहेरी पाईपलाईनचं काम झालेलं आहे. 891 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोलापूर शहरातल्या पाणी प्रश्नासाठी दिलेले आहेत. लवकरात लवकर सोलापूर शहराला 1 दिवस आड पाणी येणार आहे. 1 दिवस म्हणजे रोज पण पाणी देण्याचा संकल्प इथल्या आमदारांनी केलेला आहे. तर लोकांनी समाधानकारक आहेत आणि 100% आम्ही जर तुम्ही नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं तर लोकांना ज्या ज्या प्रश्न ज्याच्या अडचणी आहेत ते सर्व प्रामाणिकपणे आम्ही सोडवणार आहे. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना विनंती करतो की या भागात गेल्या 5 वर्षामध्ये जो विकास झाला नाही, ज्या तुमच्या अडचणी सोडवल्या गेल्या नाहीत ते आम्ही प्रामाणिकपणे 100% सोडवू. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या 4ही उमेदवारांना बहुमताने निवडून द्या. हे होते BJPचे उमेदवार 21 नंबर वार्ड मधून विविध 4 उमेदवार आहेत, त्यांच्या संवाद साधला. ते म्हणतात की या ठिकाणी आम्हाला तुम्ही साथ द्या, आम्ही तुमचं समस्या सोडवू. अशा पद्धतीने हा प्रचार चालू आहे. तरी अशा पद्धतीने वेगवेगळे अपडेट आपण देणार आहोत. तर पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज आणि DP न्यूज. धन्यवाद. अशा पद्धतीने हा प्रचार चालू आहे, होम टू होम प्रचार चालू आहे मतदार. तर शुभेच्छा सर्वांना.